नमस्कार. एकदा एक आजी रोज शिळे असलेले अन्न अंगणाच्या बाहेर एका कोपऱ्यात टाकायची, जेणेकरून ती भटकी कुत्री, गाय, म्हशी हे खातील, त्यांचं पोटसुद्धा भरेल आणि त्यांचं जे अन्न आहे ते सुद्धा वाया जाणार नाही. मग असं एक दिवस तो भिकारी त्या ठिकाणी आला आणि त्याने ती भाकर बघितली आणि तो ती भाकर घेऊन निघून गेला. असं तो रोज करू लागला. शिळं अन्न हे त्या आजीकडे रोज उरायचं, म्हणजे ती अंगणाच्या बाहेर टाकायची, जेणेकरून कोणाचं तरी पोट भरेल. मग असंच एक दिवस तिने बघितल्यावर त्या भिकाऱ्याला, तू शिळं भाकर नको घेऊ, मी तुला ताजी भाकर देते, असं म्हणून त्याला रोज ती चांगली भाकर देऊ लागली. पण तो रोज काही ना काहीतरी पुटपुटायचा. मग त्याने एक दिवस सांगितले की तुमचे जे वाईट कर्म आहे ते तुमच्या पाशी राहील आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल. मग तो दरवेळेस त्या आजी जेव्हा भाकर द्यायची तेव्हा हेच वाक्य म्हणायचा. मग नेहमीप्रमाणे तो तसा पुटपुटला तेव्हा त्या आजीला काहीतरी मनस्ताप झाला आणि तिने एक दिवस ठरवलं की याला आता विष कालवलेली भाकरच द्यायची. मग तिने एका भाकरीमध्ये विष कालवलं. ती देणारच तोपर्यंत तिला मनात विचार आला, नाही, आपण हे चांगलं करत नाही आहोत, याला आपण का मारावे. तेव्हा तिने ती भाकरी चुलीत फेकली आणि चांगली भाकर भाजी देऊन त्याला परत पाठविले. तरीसुद्धा त्या दिवशी तो तुमचे वाईट कर्म तुमच्यापाशी राहील आणि तुम्ही केलेले चांगले कर्म तुमच्याकडे परत येईल, असं तो पुटपुटला. त्या आजीने त्याकडे लक्ष दिले नाही. मग त्याच दिवशी त्या आजीचा जो मुलगा होता तो गावावरून परत येत होता. मग गावातल्या वेशीवर त्याला चक्कर आली आणि तो खाली पडला. तेव्हा तो भिकारी त्या ठिकाणी होता. त्याने त्याच्याकडचे पाणी पाजले व ती भाकर आणि ती भाजी होती ती खाऊ घातली आणि त्याला थोड्या वेळाने बरं वाटू लागले. मग तो जेव्हा घरी गेला तेव्हा आईला बघताच मुलगा म्हणाला की आई, मी इथं पोचलो तो एका गावातल्या भिकाऱ्यामुळे. मी गावातल्या वेशीवर चक्कर येऊन पडलो होतो. त्यांनी मला तिथं पाणी पाजलं आणि एक भाकर खायला दिली. रोज मी हेच अन्न खातो, आज तू खा, असं तो म्हणत होता, कारण याची गरज तुला जास्त आहे. मग तेव्हा हे ऐकताच त्या आजीचा चेहरा, त्या आईचा चेहरा रडवेसा झाला. तिने सकाळीच जी विष कालवलेली भाकर होती ती तिला आठवली. ती भाकरी तिने चुलीत टाकली नसती तर आज माझा मुलगा माझ्यासमोर राहिला नसता. आता त्या भिकाऱ्याच्या शब्दाचा अर्थ कळला की तुम्ही केलेलं वाईट